हाय हॅलो सगळ्यांना. आज आपण बनवणार आहोत पायनॅपल शिरा. चला तर मग पाहूया त्याची रेसिपी. पायनॅपल शिरा बनवण्यासाठी आपण इथे रवा घेतलेला आहे, थोडा जाडाच घेतलेला आहे. त्यानंतर इथे आपण 1 वाटी साखर घेतलेली आहे. इथे आपण अननसाचे काप घेतलेले आहेत, आपण त्याची प्युरी तयार करून घेणार आहोत. त्याचबरोबर इथे अननसाचे आपण छोटे छोटे तुकडे केलेले आहेत त्यामध्ये टाकण्यासाठी. त्यानंतर इथे आपण तूप घेतलेलं आहे आणि ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत, काजू बदाम आणि किशमिश. त्याचबरोबर वेलची घेतलेली आहे सोलून. सर्वात आधी आपण अननसाचे काप करून घेतलेले आहेत आणि आपण त्याची प्युरी तयार करून घेणार आहोत मिक्सरमध्ये. सर्व अननसाचे काप आपण मिक्सरमध्ये टाकून बारीक वाटून घेणार आहोत. आता आपले अननसाचे काप बारीक वाटून झालेले आहेत, तुम्ही बघू शकता. त्याचबरोबर आपण इथे ड्रायफ्रूट्स कट करून घेतलेले आहेत. आता शिरा बनवायला आपण सुरुवात करूया. त्यासाठी आपण एका कढईमध्ये तूप टाकून घेऊया. तूप चांगलं गरम झालं की आपण त्यामध्ये काजू बदाम भाजून घेऊया. आता आपलं तूप चांगलं गरम झालेलं आहे. आता आपण त्यामध्ये काजू बदाम आणि किशमिश भाजून घेऊया. काजू बदाम किशमिशचा रंग चांगला लालसर होईपर्यंत आपण परतून घेऊया. तुम्ही बघू शकता आपले किशमिश चांगले तुपामध्ये फुलत आहेत. आता आपण ते काढून घेऊया. आता त्याच तुपामध्ये आपण रवा भाजून घेऊया. रवा भाजून घेतल्यामुळे रवा चिकट होत नाही, त्यामुळे आपण तुपामध्ये चांगला भाजून घेऊया. आता आपला रवा चांगला तुपामध्ये परतून झालेला आहे, तुम्ही बघू शकता. आता आपण तो काढून घेऊया एका प्लेटवर. आता आपण पायनॅपल शिरा तयार करून घेऊया. त्यासाठी आपण कढईमध्ये तूप टाकून घेऊया. तूप चांगलं गरम झालेलं आहे. आता आपण तळून घेतलेले काजू बदाम आणि किशमिशचे काप टाकून घेऊया. ते थोडे परतून घेऊया. त्यानंतर आपण त्यामध्ये बारीक तुकडे करून घेतलेले अननसाचे काप टाकूया आणि ते पण आधी आपण चांगले तुपामध्ये परतून घेऊया. अननसाचे काप आपण तुपामध्ये परतून घ्यायचे, त्यामुळे होणारी घशाची खवखव कमी होते. नंतर त्यामध्ये आपण सोलून घेतलेली वेलची टाकूया. तुम्ही वेलची पावडरसुद्धा टाकू शकता. त्यानंतर आपण अननसाची प्युरी तयार करून घेतली होती, ती टाकून घेऊया त्यामध्ये आणि तीसुद्धा चांगली आपण तुपामध्ये परतून घेऊया. त्यानंतर आपण त्यामध्ये पाणी टाकून घेणार आहोत. जेवढा आपला रवा आहे त्याच्या दुप्पट आपण पाणी वापरणार आहोत. आता आपण सर्व पाण्यामध्ये चांगलं मिक्स करून घेऊया आणि पाण्याला उकळी आणूया. तुम्ही बघू शकता आपल्या पाण्याला चांगली उकळी आलेली आहे. आता आपण त्यामध्ये लगेचच भाजून घेतलेला रवा त्यामध्ये टाकूया आणि रवा पण आपण चांगला पाण्यामध्ये मिक्स करून घेऊया. रवा सतत ढवळत राहायचा, नाहीतर त्यामध्ये गठळ्या तयार होऊ शकतात. रवा चांगलं पाणी शोषून घेईपर्यंत आपण ते ढवळत राहणार आहोत. आता तुम्ही बघू शकता रवा चांगला घट्ट झालेला आहे आणि सर्व आपल्या रव्याने शोषून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण त्यामध्ये 1 वाटी साखर घालून घेऊया. अननसामध्ये पण चांगला आंबट गोडपणा असतो, त्यामुळे साखर कमी टाकली तरी तुम्ही चालेल. आता साखर चांगली आपण मिक्स करून घेऊया. आता आपली साखर पूर्णपणे वितळलेली आहे रव्यामध्ये. आता आपण त्यामध्ये 2 चम्मच तूप वरून सोडून घेऊया. अशा प्रकारे तूप वरून सोडल्यामुळे आपला रवा चिकट होत नाही आणि मस्त मऊ लुसलुशीत होतो. त्यामुळे तुम्ही पण घरी नक्की ट्राय करून बघा अशा प्रकारे पायनॅपल शिरा. आता आपला पायनॅपल शिरा तयार झालेला आहे. आता आपण तो सर्व करून घेऊया. तयार आहे आपला अननसाचा शिरा. तुम्ही पण घरी नक्की ट्राय करून बघा. थँक्यू.